कॉम्बॉक्स मध्ये या आणि या ठिकाणी लॉकची चावी सुद्धा आहे. ओके, ती सुपूर्द करायची आहे. ओके, गो टू कॉम्बॉक्स. तर निश्चितच हा सामना मात्र या दिवसातला आपण अनुभवतोय. तब्बल तिसरा सामना मला वाटतं या ठिकाणी होतो. चौक पंचक्रोशी सारंगबडा वरद इलेव्हन संघाने नाणेफेकी जिंकली होती. निर्णय घेतलाय तो शतरक्षणाचा. हा शतरक्षणाचा निर्णय कितपत यशस्वी ठरतो हे पाहावं लागेल, कारण सामना तितकासा चुरशीचा होईल यात मात्र शंका नाही. हा सामना खऱ्या अर्थाने वरद इलेव्हन संघ खेळत असताना प्रथमतः विशाल या संघनायकाने हेरलं की आपण शतरक्षण घेऊया, म्हणजे निश्चितच आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. काय म्हणाल चेतनजी पिरकड? कारण सामना तितकासा चुरशीचा होणार आहे ते मात्र शंका नाही, कारण पंचक्रोशी सारंग संघ सुद्धा एक मजबूत स्थितीतला संघ आहे. एक जबरदस्त विजयजी वाघमारे, आमचे परममित्र विजयजी वाघमारे यांचा संघ आहे. त्यांनी जे आपल्या खेळाडूंना विश्वास दाखवलाय ना, असा या 24-25 संघामध्ये एकही संघ मालकाने त्यांच्यावर दाखवला नाही. तर तो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला सार्थकी खेळी आज केली जाणार का? की ज्या पद्धतीने महादेवजी पिरकड सरांनी जो काही विचार केला तो या ठिकाणी सक्सेसफुल ठरणार का? कुणाला निकाम पहिला चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र स्टेट ऑन द ड्राईव्ह मारायचा होता. अक्रॉस द लाईन म्हणजे चेंडू या ठिकाणी हुकलाय आणि डॉट चेंडूची सांगता होती. कुणाल निकम जबरदस्त अष्टपैलू या ठिकाणी भूमिका बजावत असताना पहिला चेंडू 38 सर्कलचं षटक, पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र अशा प्रकारचे चेंडू, हा शॉर्ट पिच चेंडू, काय हा चेंडू मात्र पंचांनी अवंतर घोषित केला. उजव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू जातो. एक धाव या ठिकाणी धावफलकावर लागते. सामना मात्र तितकासा रंगतदार होईल, कारण दोन संघर्ष ज्यावेळेस दोन या तुल्यबळ संघांमध्ये संघ लढतो त्यावेळेस एक संघर्ष निर्माण होतो. तो संघर्ष पाहण्यासाठी तमाम मायबाप एक क्रीडा रसिक या ठिकाणी आलेले असतात. दोन चेंडूचे फेके झाले, त्यामध्ये एक अवंतर चेंडू फेकला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू बॅटल स्लिपवूड खूप आदळण्याचा प्रयत्न होता, मात्र निश्चितच हा चेंडू सुद्धा एक सोपा वाईड लॉंगर डिझर मध्ये हा सोपा चेंडू अडवला जातो ना. एकही धाव मात्र या ठिकाणी खर्च करत नाही गोलंदाज. 38 सर्कलचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असावा. चौथा चेंडू जबरदस्त प्रहार बेड विकेट मध्ये शतरक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू या ठिकाणी सीमारेषेला लांबून जातो. वन बाउन्स, चौकार चौकार चौकार. चेतनजी पिरकड खऱ्या अर्थाने जसं ऊन होतोय ना तसं खेळाडू सुद्धा तापतायत की काय, कारण हा चौकार या स्पेल मधला पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. तब्बल चौथ्या चेंडूवर ज्या गतीची गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीने मात्र खऱ्या अर्थाने वाहवा आपण करू तेवढी कमी आहे. मात्र त्याला सुद्धा खिंडार ठोकण्याचं काम केलं हा फलंदाज किरण जंगम, मला वाटतं मुरुडचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज या ठिकाणी आपला लक फॅक्टर आजमावताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर मिड विकेट मटका 38 सर्कलचा षटक आहे. आता मात्र चेंडू जाईल 2 बाउन्स सेम रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक किरणच्या बॅट मधला हा दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. 9 धावा धावफलकावरती. अगदी शरद सर तुम्ही सांगितलं की ज्या पद्धतीने गोलंदाज एका चांगल्या दर्जाचा आहे ना, त्याच पद्धतीने त्याने काम सुद्धा मैदानाच्या आतमध्ये केलं आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलं, परंतु मागच्या 2 चेंडूवरती फलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा चांगले फटके आपण पाहतोय किरण जंगमच्या माध्यमातून. पण निश्चितच मला असं काय म्हणायचं, कारण खूप गोलंदाज आणि हा ठिकाणी मात्र झेल शेवटच्या मळत चेंडूवर कोण येणार, कोण तू मी तू तू मी आणि मी तू. 4 खेळाडू समोर होते. महादेवने इशारा केला किशोर नाईककडे, किशोर नाईकने इशारा केला सुनीलकडे आणि सुनीलने इशारा केला संदेशकडे. चौघे जर एकमेकांकडे बघत राहिले आशावूत नजरेने पाहिले आणि निश्चितच चेंडू तोपर्यंत जमिनीला दान झाला आणि निश्चितच एक धाव या ठिकाणी एक मोठा मासा गळाला लागला असता, मात्र तसं काही घडलं नाही आणि धावफलक जाऊन पोहोचले. तब्बल प्रथम फलंदाजी करत असताना चौक पंचक्रोशी सारंग संघ 10 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असावा. अंतिम चेंडू असेल या षटकातला. 38 सर्कलचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा कुणाल निकम जोरकस फटका मांडण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र हा सफल ठरतोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. 38 सर्कलचं षटक या ठिकाणी संपतंय आणि धावफलकावर धावा लागले तब्बल बिनबाद. चौक पंचक्रोशी सारंग संघ खेळत असताना प्रथम फलंदाजी करत असताना त्या धावफलकावर धावा लागल्यात बिनबाद 10 धावा. जर चेतन पिरकड मला वाटतं जर 2 चौकार जर ठोकले नसते तर एक आपण म्हणूया म्हणजे अवघ्या 2 ते 3 धावा धावफलकावर लागल्या असत्या आणि एक
त्यानंतर म्हणजे संतोष जंगम मला वाटतं कदाचित मुरुडवरून ते या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले. त्यांचा एक सोपा झेल चौघांनी दान केलाय. त्याचा परिणाम कदाचित त्यांना माहिती नसतील, कारण एक मोठा फलंदाज आहे तो, आणि त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात यश येणार का? उर्वरित अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे 18 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आणि 18 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल, कारण वरद इलेव्हन संघ ज्यावेळेस त्यांनी ठरवलं काय का आपण शतरक्षण घेऊ, बरोबर ना, तर शतरक्षण म्हणजे चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण आपल्याकडे टॉस बॉक्स आल्यानंतर मात्र त्यांनी निर्णय घेतला की आपण गोलंदाजी. पण आतापर्यंत जर सामने पाहिले तर ज्याची चांगली गोलंदाजी झाली तोच सामने जिंकलाय. आजच्या दिवसातलं समीकरण या ठिकाणी आहे. शरद सर, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळलं म्हणजे जबाबदारी असते, खूप मोठी जबाबदारी. आणि ती जबाबदारी जर पाहिली तर गोलंदाजाने अगदी जे कर्णधाराने जो निर्णय सोपवला होता, पहिले षटक तुला मारायचं आहे, पहिले षटक तुला टाकायचं आहे, आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करायच्या असतात आणि विकेट सुद्धा मिळवायचे असतात, कारण 2 क्षेत्ररक्षण फक्त सीमारेषेवरती असतात आणि फलंदाजांना त्याचा फायदा घ्यायचा असतो, त्याचा फायदा उठवायचा असतो. परंतु पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, 10 धावा फक्त खर्च केल्या आहेत, अगदी सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. म्हणजे फलंदाजांना व्यसन घातलं या गोलंदाजाने, त्याचंही कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये कुणाल निकमच्या माध्यमातून. सर काय होतं गंमत 15 गाव आणि 15 गावचे 15 खेळाडू समीकरण बसत नाही. विशाल गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतो, मात्र मिड ऑफ थर्ड बॅनचा रिजन चेंडू जातो, ज्या वेगाने आला त्याच वेगाने तो आल्या परतले पाठवलेला आहे, चौकार. अगदी या फटक्याकडे पाहिलं नाही शरद सर तर अगदी वाट पाहिली चेंडूची, थोडेसे मागे फलंदाज सरकले आणि तो गॅप होता पॉइंट गलीमधला, त्या पॉइंट गलीमधला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं, किरण जंगमच्या माध्यमातून पाहिलं, आणि किरणच्या माध्यमातून 3रा चौकार आपण पाहतोय. कारण ते किरणने हिरलं होतं, ज्या किरणचा सोपा झेल जमिनीला दान झाला होता त्या किरणने आता दाखवून दिले की बाबा मी आहे. 4 खेळाडू माझ्या चेंडूवर लपकले होते. तसंच खऱ्या अर्थाने क्रिकेट हे अशा स्वरूपाचं आहे ना की समाजात सुद्धा काम करत असताना अफाट लोक तुमच्या विरोधात जातील. जसं आपण एखादा फलंदाज आउट करण्यात यशस्वी ठरतोय, प्रत्युत्तर प्रति हल्ला. आणि शरद सर, झेलला किती किंमत असते हे आपण याच मैदानावरती नाही पाहत, तर मात्र जो अफगाणिस्तानाला ऑस्ट्रेलियाचा सामना झाला होता, प्रत्येकाला वाटलं होतं की अफगाणिस्तान प्रथमच सेमीफायनलला जाईल, परंतु ग्रेन मॅक्सवेलचा जो 7 धावेवरती झेल सोडला होता आणि त्यानंतर 200 धावांची इनिंग साकारली होती. तर एका झेलला किती किंमत असते क्रिकेटच्या मैदानावरती ते आपण इथे पाहतोय. आणि इथे मात्र काय फलंदाज बरसतोय आणि दिवसा ढवळे मात्र आता गोलंदाजांना आकाशातले तारे दाखवण्याचं काम शरद सर या मैदानावरती फलंदाज करतोय. निश्चितच किरण सोपा झेल किरणचा होता, मात्र आता त्याच्या काही जरतर काही होत नाही क्रिकेटमध्ये, जरतरला उत्तरच नाही. जेव्हा वाघ जखमी होतो ना तर तो खूप खतरनाक असतो, नक्कीच त्याचा आवाज एकदम खतरनाक असतो आणि तो आवाज त्याची डरकाळी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या डरकाळीला सुद्धा शांत करू शकतो असा गोलंदाज आहे विशाल वाघमारे, फ्रॉम भिलवले. कारण ती क्षमता आहे त्याच्यामध्ये, पोटेन्शियल, आत्मविश्वास आहे, फक्त आज थोडासा डोक्याने चालावं लागेल. कधी कधी ना आपण म्हणत असतो की तुमच्याकडे खूप ताकद आहे, पण त्या ताकदीचा वापर न करता तुम्ही या ठिकाणी युक्तीचा वापर करून सामना जिंकू शकतो. काय 22 धावा फलकावरती, निश्चितच 22 धावा फलकावरती पाहतोय. 3 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. दुसरं 2 चेंडू निर्धाव कमबॅकिंग गोलंदाजी, याच पद्धतीची आता गोलंदाजी करावी लागेल, कारण गरज आहे या क्षणाला. सामना जिंकायचा आहे, सुपर 5 मध्ये जायचं आहे, नाहीतर आयुष्यभर एक गोष्ट लक्षात राहते की बाबा अरे तो सामना आम्ही अशा स्वरूपात हारलो. मात्र त्याला प्रत्युत्तर दिलंय. वाईड स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका, शतरक्षक चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन ठरतोय. अगदी चांगली फलंदाजी करत होता.
फटकेबाजी चांगली करत होता फलंदाज आणि त्या फलंदाजाला रोखणं गरजेचं होतं. एक झेल सोडला होता परंतु आता लॉगॉनला डीपला क्षेत्ररक्षक होते. अगदी झेल व्यवस्थित कॅरी केला गेला आणि पुन्हाची चुकी होणार नाहीये याची दक्षता घेतली आणि मात्र किरण जंगम जो घातक ठरत होता ज्याच्या माध्यमातून 3 चौकार आणि 1 षटकार देखील आपण पाहिला त्या फलंदाजाला मात्र रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. इथून प्रवास कसा आहे शरद सर? 10 टीम आहेत आणि 10 टीम मधून जी टीम इथून मात्र सामना जिंकेल ती मात्र या चमचमत्या ट्रॉफीवरती आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या कुठल्या तरी एका ट्रॉफीवरती तिचं नाव कोरलं जाईल आणि त्याच्यासाठी चाललेला हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चमचमत्या ट्रॉफीवर जर नाव कोरायचं असेल तर मैदानात आज होऊन घ्यावं लागेल. आज मात्र त्या उन्हाचा स्पर्श घ्यावा लागेल. आज डोक्यावर ऊन घ्यावं लागेल आणि इथे लढावं लागेल. बॅट घेऊन लढावं लागेल. तर धावफलकावर धावा लागले तब्बल 22 लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण सध्या तरी चौक पंचक्रोशी सारंग आपल्याला पाहायला मिळतो. प्रथम फलंदाज करत असताना वरद इलेव्हन संघ सुद्धा तितकासा तुल्यबळ संघ आहे. अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक असावा या ठिकाणी. अजूनही काही उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. दयाला आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संदेश मात्र या ठिकाणी चेंडूकडे आशाभूत नजरेने पाहत होता आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले. त्या 2 धाव्यानिशी धावफलक जाऊन पोहोचेल. 24 धावा शेवटचा चेंडू असेल या षटकातला. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी. लेग बाय स्वरूपात या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि त्याचबरोबर सामना स्पीडअप करायचा आहे. थोडासा स्पीडअप करायचा आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. चला ऑफिशियल पंच आहे दादाने मैदानाच्या आतमध्ये. मी विनंती करेल चौक पंचक्रोशी सारंग टीम चला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा. ऑफिशियल पंच आहेत. सजवा क्षेत्ररक्षण सजवा. विशाल दादा चला आपण गोलंदाजी मार्क वरती. ऑफिशियल पंच जर आपण पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. अविनाश पारंगे सर आणि TK कुरंगळे सर या माससाठी या स्पर्धेसाठी लाभलाय. त्यांचंही खऱ्या अर्थाने दादांना आपण कौतुक करूया. या शृंखलेचा आत्मा कोण असेल तर ते 2 पंच आहेत आणि त्याला साथ देणारे आपले तमाम केडर असे खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात. 24 धावा धावफलकावर लागले. शेवटचा चेंडू अंतिम या षटकातला. या ठिकाणी चेंडूची उचलफेक होईपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय आणि मला वाटतं बेल्स पडली नाही. कदाचित लागला असेल चेंडू. पंच या ठिकाणी 3ऱ्या पंचांकडे रेफर करतायत. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी आमचे विष्णूजी खैर पाहतील. विष्णूजी खैर या ठिकाणी पाहतील. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे नेमकी चेंडू लागला की हात लागला, हात लागला की चेंडू लागला, काहीतरी लागलं. बेल्स पडली का नाही आम्हाला इथून समजलंही नाही. मात्र इथे आहे त्याच्यासाठी कॅमेरा आहे. म्हणजे हे क्रिकेट एवढं सुधारलेलं आहे. बाकीचे बसा तुम्ही दिसेल. दिसणार आहे ते. 3रा डोळा इकडे आहे. आता 3रा डोळा महादेवाचा 3रा डोळा इकडे आहे. आज नितांत गरज आहे. जर आपला संघ सामना जर जिंकला वर दिल्यानंतर 5 टॉप 5 मध्ये, जर चौक पंचक्रोशी सारंग जिंकला तर टॉप 5 मध्ये. सांगा 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 निर्णय सांगा आपला. खर साहेब या ठिकाणी निर्णय सांगा. आणि थोड्याच वेळात मात्र माननीय श्री आमदार माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या समवेत या ठिकाणी तब्बल प्रफुल्लजी विचारे सर या ठिकाणी असतील. ह्या मान्यवरांची आज शेवटचा दिवस आहे. म्हणजे आज मान्यवरांची मांदियाळी आज या शृंखलेसाठी पाहायला मिळणार आहे. निषाद निर्णय.
त्याचबरोबर मान्य श्री माजी आमदार मनोज शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या समूहात या ठिकाणी प्रफुल्लजी विचार आहे. आज पाहुण्यांची मांदी आळी या शृंखलेसाठी लाभताना पाहायला मिळेल. नॉट आउट. बेल्स उशिरा पडलेली आहे. बेल्स उशिरा पडलेली आहे. त्याची हात लागली पण बेल्स पडली नव्हती. तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचला आणि त्याच नंतर बेल्स पडली. आहेत आपले 12 वेळ दादा. आहेत 12 वेळ दादा. क्षेत्ररक्षकांनी चेंडू लावला आणि त्यानंतर जो बेल पडली तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचला. तुमचे 12वे खेळाडू इथे उपस्थित आहेत. त्याचा तिसरा वेळ इकडे आहे ना जयेश. सामना खेळायचा आहे. धावफलकर धावा लागल्यात तब्बल 20. धावफलकर धावा लागल्यात 26 धावा. पाहिले ना. अरे बाबा पाहिलेला आहे त्याच्या मॅच खेळा. मॅच चालू करा तुम्ही. मॅच कंटिन्यू चालू आहेत याची आपण नोंद घ्या जरा. तुम्ही तर एका निर्णयावर थांबू नका. मॅच कंटिन्यू करा. दिला डिसिजन दिलाय. बाकीच्याने बोंबलू नका. बाकीच्याने अजिबात बोंबलू नका. आणि आता फायनलाइज केलं जाईल याची खबरदारी घ्यायची. आणि आजच्या दिवसामधले जे टॉप 10 चे संघ आहेत त्यांना एक विशेष सूचना आहे का त्यांनी या जारला कोणी हात लावायचा नाही. जर पाणी हवं असेल तर ते पाणी या ठिकाणी बॉटल मध्ये भरा आणि घेऊन जा. जार इथून न्यायचे नाही. जर कोणाकडे जार दिसला तर 1000 रुपयाची पेनल्टी लावण्यात येईल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. विनंती असेल चौक पंचक्रोशी सारंग संघ टीमला विनंती आहे की चला आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आपण 26 धावा पाहतोय. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. चेतनजी पिरकट 13च्या सरासरीने 26 धावा ठोकल्यात. 13ची सरासरी आता रोखावं लागेल. आता या गोलंदाजांना आता रोखावं लागेल का फलंदाज किशोर नाईक जबरदस्त अलिबाग. खऱ्या अर्थाने किशोर नाईक अलिबाग मध्ये असं नाव नाही की गाव नाही की त्याला कोण ओळखणार नाही. अशा प्रकारचं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे ते किशोर नाईक. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. कारण काल आपण पाहिला एक जो सामना तो बॅड लाईट मध्ये थोडासा. त्याचबरोबर आज दत्तू दोरे साहेब यांची आगमन थोड्या वेळात या ठिकाणी होत आहे. ते निश्चितच ट्रॉफिक साठी त्यांचं प्रमोशन आपल्याला पाहायला मिळालंय. आणि निश्चितच आज त्यांचे वर्ण या शृंखलेसाठी या ठिकाणी लाभते. सामना या ठिकाणी आपण अनुभवतो. तिसरा सामना टॉप 10 मधला तिसरा सामना. किशोर नाईक ऑन द स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजी मार्कवर या ठिकाणी एक जबरदस्त तगडा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओटू चेतन सर. स्ट्राइक एंडला सूरजला पाहतोय. 26 धावा फलकावरती आपण पाहतोय. अगो टप्पाचा बॉल होता त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न झाला होता पण बॅटच्या रडारवरती चेंडू आला नाहीये. थोडेसे मैदानाच्या आतमध्ये पाय घसरला फलंदाजाचा. जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र एका धावेवरती दोन्ही फलंदाज थांबलेत. 27 धावा फलकावरती आपण पाहतोय. जर विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली आहे, दमदार आहे, शानदार आहे. पाया भरणं चांगला केला आहे शरद सर. जर आपण पाहिलं तर मात्र पाया भरणं चांगला केला आहे. आता मात्र कळत चढवण्याचं काम या उर्वरित 2 षटकामध्ये करण्याचं काम खऱ्या अर्थाने करावं लागेल. परंतु एका साईडने गोलंदाजांना एक काम करावं लागेल की या 2 फलंदाजांना रोखावं लागेल. कारण सुरुवात फलंदाजांनी चांगली केली पण गोलंदाजांवरती देखील जबाबदारी आहे. हा फटका चांगला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील पण अगदी व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा दर्जेदार आणि धमाकेदार हाय तो षटकार ठोकडीचे. किशोर नाईकच्या बाटमधना एक तडाख आपण पाहिला. दयानंद भस्माच्या बाटमधना हा तडाख आपण पाहिला. अगदी समोर चेंडू दिला आणि त्याला अगदी व्यासपीठाला सलामी ठोकणारा षटकार देखील आपण आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न.
कुणालच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थोडंसं बंबल झालं, नाहीतर संधी होती फलंदाजाला बाद करण्यासाठी. एकदा एकवटली जाईल आणि एका धाबीच्या बरोबरीने 34 धावा फलकावरती आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सूरज आणि दया मात्र चांगली कामगिरी करतायत, आपल्या टीम साठी संघर्ष करतात. हे खूप मोठी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा किशोर नाईक जबरदस्त प्रहार चढवला चेंडूवर, स्टेटॉन द डाव फटका, शतरक्षक चेंडू खाली येतोय, विशाल चेंडूची फेक होते आणि एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावनिशी धाव फलक जाऊन पोहोचेल. 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. चौक पंचक्रोशी सारंग टीम मैदानाच्या आतमध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरे षटक मार्गस्थ आहे. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतायत. अजून एक चांगला फटका येतोय का, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी फुलटॉस बॉल होता, त्याला जर का दिशा दिली असते पॉइंट गलीच्या दिशेने तरी धावा चांगल्या मिळाल्या असत्या, परंतु फुलटॉस बॉल वरती खरा फटका एकवटला गेला आणि दया मात्र चांगली फलंदाजी करत होता, तो मात्र इथून बाद झालाय. एक महत्वाचा विकेट जो घातक ठरत होता त्याला बाद करण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज किशोर नाईकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा आहेत. देऊया इथून पुन्हा एकदा डीझेला संधी. काय काम आहे. शिवाजी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. अजूनही तिसऱ्या षटकातल्या काही चेंडूची फेकी बाकी आहे. अंतिम चेंडू प्रगती पथावरती असतील. डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खोलवरचा टप्पा उत्तर नाहीये चांगला. 30 तर्रार चेंडू आपण पाहिला. अगदी समोरून कुठली तरी 30 तर्रार एक्सप्रेस यावी आणि निघून जावावी असा हा चेंडू आपण पाहिला. 3 षटकांचा वाज विकील इथून मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. इथून मात्र अंतिम षटक प्रगती पथावरती असेल आणि आजच्या दिवसाचा विचार केला ना सुपर 10चा तर 40+ म्हणजे 50 आणि 40च्या आतमध्ये धावा होताना पाहिलेत. या तिसऱ्या षटकामध्ये त्याच पद्धतीने धावा होणार का वामन सर, कारण त्याच दिशेने हा सामना सुद्धा चालला आहे. सर नक्कीच 2 सामने आपण पाहिली. पहिला सामना 43, दुसरा सामना 42, तर हा तिसरा सामना कितपर्यंत धावा तर टार्गेट सर करणार हे आपण पाहणार आहोत. 35 धावसंख्या झाले आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. वामन सर किती होतील. 35 धावा तर झाल्यात. जर सूरज आहे आणि न्यू बॅटर जर आलाय शरद सर तर मॅक्सिमम मित्र म्हणेन की सूरज मध्ये ती क्षमता आहे षटकाराने चौकार मारण्याची. जर का 10 आल्या तर मित्रांनो 45, जर का 8 आल्या तर मित्रांनो जवळजवळ 43 आणि 6 आल्या तर धावसंख्या होती या स्कोर कार्ड वर 41. तर बघूया काय होतोय या समीकरण. तद्वारी या मॅचला शुभेच्छा देण्याकरता पाहुण्यांची मांदियारी ह्या ठिकाणी येताना आपण पाहतोय. यस गाड्यांचा ताफा रॉयल एंट्री माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचं ह्या ठिकाणी आगमन होतं. या नक्कीच साहेबांची ग्रँड एंट्री या ठिकाणी होते. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता पर्व 3 मध्ये दमदार माजी आमदार कणखर नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या सेवेशी तत्पर उभे राहणारे. हॅलो, रस्ता सोडायचा. रस्त्यावर आपण बसलात इथे 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 उठायचंय. सन्माननीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचं या ठिकाणी आमदार होतोय, या ठिकाणी आगमन होते, त्यामुळे कृपया तिथे थांबू नका. नक्कीच माझे आमदार दमदार कर्तृत्व दमदार नेतृत्व असं खऱ्या अर्थानं मित्रांनो ज्यांचं काम आहे आणि ज्यांची कामाची वाहवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रायगडमध्ये घेतली जाते दखल असे तुम्हा सर्वांचे लाडके माझे आमदार सन्माननीय आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचे या ठिकाणी आगमन होतं. या त्याच्यासोबत सन्माननीय आदरणीय
फलंदाज बाद होणार डावखुरा फलंदाज बॅक टू द आउट योगेश झुगरे गोलंदाजी ट्रॅकवर मंगेश झुगरे मधुरगंज ट्रॅकवर आहे विकेट प्राप्त करतोय आणि विकेट बाद होतोय डावखुरा फलंदाज शिवाजी बॅक टू द आउट 38 धावा झाल्यात मगाशी आम्ही म्हटलं होतं क्रिकेट सरांनी म्हटलं होतं पहिला सामना झाला 43 दुसरा सामना झाला 42 आता मात्र अजूनपर्यंत हा सामना सुद्धा बॅलन्स वर वाटतोय होतील का 41 कारण जर 38 धावा झाल्यात तर काही होऊ शकते मित्रांनो बरोबर वामन सर त्याच दिशेने आणि त्याच मार्गाने हा सुद्धा सामना वाटचाल करतोय अजूनही षटकातले 4 चेंडू बाकी आहेत मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू होते आणि त्या तिन्ही चेंडू निर्धाव म्हणजे 43-45 या घराकडे पुन्हा वाटचाल करत असताना मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्या दिशेनं पुढचा चेंडू गोलंदाज ओ यस यस काय जबरदस्त परंतु काय घडलं मैदानामध्ये चौकार मिळतो या आता मात्र धावसंख्येला आकार येतो या जाऊन पोहोचते टोटल 42 डीजे माजी आमदार साहेबांचं गीत असेल तर डीजे वाले जाता जोरकात वाजव जरा जोरामध्ये कारण साहेबांचं काम फार मोठं आहे आणि त्यांची वाहवा करणं हे आमचं काम आहे सहनसाडले चेंडू खेळून काढलाय सिंगल डबल कन्वर्ट केले जातोय काय भाग मिल्का भाग भाग मिल्का भाग भागम भागचा जमाना परंतु काय घडलं मैदानामध्ये पाहतोय तिसऱ्या पंतांच्याकडे रेफरन्स आलाय आयोजक बघा बम बम भोले तिसऱ्या खोले चेक केलं जातोय रनआउट साठी रेफरन्स केले मेन पंचाने जॉन फील्ड पंत आहे त्यांनी रेफरन्स पाठवलंय तिसरा पंतांच्याकडे मांग केले बम बम भोले तिसऱ्या खोले क्या तिसऱ्या खोल पाएंगे काय होणार 2 धावा की 1 तुझा डिसिजन पेंडिंग आहे हृदयाच्या डोक्याचा आवाज येतोय काय होतोय काय घडतोय कारण तिसरा पंच या ठिकाणी मात्र डोळे लावून बसलेत की काय झालंय हे आम्ही बघतोय आणि नंतर निर्णय तुम्हाला सांगतोय नॉट आउट 2 धावा काउंट केल्या जातील 42 आता कुठेतरी मात्र क्रिकेट सर 2 सामन्याचा रेकॉर्ड तुटलाय का कारण पहिल्या 43 नंतर 42 आत्ताच 42चौकार येतोय का यस हा येतोय चौकार आणि धावसंख्येला येतोय आकार नेतोय चौकार आणि टोटल धावा होत आहेत स्कोर कार्डवर 54 54 धावा हा डीजे आता तुम्ही पण जोर लावा
तर आज मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेवटचा क्षण आणि या शेवटच्या क्षणी मात्र आज पाहुण्यांची मांडी आली आपल्याला पाहायला मिळते. मांडी श्री आमदार माजी आमदार मनोहर शेठ भोईर, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने दिव्यांग अपंग यांच्यासाठी तब्बल प्रत्येक वर्षी साहेबांच्या वतीने ₹1,25,00,000 या ठिकाणी निश्चितच दान केले जातात. म्हणजे अशी जी व्यक्ती आहे खऱ्या अर्थाने एक सामाजिक क्षेत्रामध्ये दिव्यांगासाठी खूप मोठं काम त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी केलं जातं. त्याचबरोबर आदरणीय प्रफुल्लजी विचारे सर विभाग प्रमुख, त्याचबरोबर आदर्श सामाजिक आदर्श राजकीय व्यक्तिमत्व पुरस्कार ज्यांना खऱ्या अर्थाने त्यांना मिळाला, नुकताच त्यांना मिळाला होता, त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर मनोहर देशमुख सामाजिक कार्यकर्ते, आशिष गवारी सर युवासेना प्रमुख उरण, एकनाथ सर पिंगळे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे साहेब यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अलिबागवरून आदरणीय श्री दत्तू दोरे PSI अलिबाग, त्याचबरोबर लक्ष्मी दोरे सहपत्नी, त्यांनी या ठिकाणी या रायगड प्रीमियर लीगला जी भेट दिलेली आहे ती वाखडण्याजोगे. आपल्या सर्वांच्या येण्याने मात्र आम्ही सर्वजण खूप आनंदित झालो. खऱ्या अर्थाने आपली शाबासकी आपलं प्रेम या शृंखलेसाठी लाभलंय, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपला लाख 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 धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. हेच नक्कीच मित्रांनो की खऱ्या अर्थानं की सामान्य व्यक्तीपासून त्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातोय असे माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर साहेब या व्यासपीठावर आहेत. शब्दस्फुरणानं आपण करूया त्यांचं स्वागत. कारण मी मगाशी वर्णन केलं होतं पिरकड सर की जगामध्ये अनेकाकडे धनाच्या पेट्या आहेत, पण दानातून जी व्यक्ती दान करते ना ती जगात श्रीमंत व्यक्ती गणली जाते. आणि प्रत्येक जे दिव्यांग अपंग आहेत त्यांच्यासाठी ₹1,25,00,000 प्रत्येक वर्षाला डोनेट करण्याकरिता आमदार साहेब माजी आमदार साहेबांचं फार मोठा हातखंड आहे मित्रांनो. आणि त्यानुसार ते मात्र आपलं सामाजिक कार्य नेहमी करत असतात. तर या ठिकाणी आपण सन्मानाकडे बघूया. सन्मानकडे या ठिकाणी आपण वळतो. मी विनंती करतो की आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थाने ज्यांचं अमूल्य प्रेम प्रत्येक वर्षी आमच्या सोबत राहिलेले आहे असे माननीय आमदार माजी आमदार साहेब मनोहर शेठ भोईर यांचं आगमन, यांचा खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं कमी आहे, ज्यांचा अफाट प्रेम आमच्यावर लाभलेला आहे. मी विनंती करतो की सन्माननीय या शृंखलेचे विष्णूजी खैऱ्यांना विनंती करतो की आपण माननीय श्री मनोहर भोईर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य, त्याचबरोबर समाजातील तळागाळापर्यंत पोहोचणारं व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थाने माननीय श्री मनोहर शेठ भोईर, ज्यांचं नाव मला वाटतं सर्व या विभागात आज आदराने घेतलं जातं. असं व्यक्तिमत्व, सामाजिक कामामध्ये अग्रेसर असे सन्माननीय आमदार मनोहर शेठ भोईर यांना मी विष्णू खैऱ्यांना विनंती करतो की आपण मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. माननीय श्री आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो.
बरोबर प्रफुल्लजी विचारे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो प्रकाश पवार सरांना की आपण या ठिकाणी विनंती करतो. एकनाथजी पिंगळे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तालुका प्रमुख एकनाथजी पिंगळे सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं. मी प्रकाश पवार यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण तालुका प्रमुख एकनाथजी पिंगळे सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं. मायेची शाल, त्याचबरोबर एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक शुक्लीची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी विनंती करतो की प्रफुल्ल बिचारे सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्रफुल्ल बिचारे आदर्श राजकीय व्यक्तिमत्व पुरस्कार ज्यांना मिळाला आणि खऱ्या अर्थाने खूप मोठं प्रेम या आदिवासी रायगड प्रीमियर लीग वर त्यांचं आहे असे सन्माननीय माननीय श्री प्रफुल्लजी बिचारे सर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खालापूर प्रेस क्लबच्या वतीने निश्चितच एक आदर्श राजकीय व्यक्तिमत्व या ठिकाणी करताना आयोजक सन्माननीय विष्णुखर प्रकाश पवार दामू या ठिकाणी, त्याचबरोबर आदरणीय मनोहर देशमुख सरांना सामाजिक कार्यकर्ते यांनाही या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विष्णूजी खैर सरांना विनंती करतो की आपण मनोहर देशमुख साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मनोहर देशमुख यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर आशिष गोवारी युवासेना प्रमुख उरण यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो मनोहर देशमुख सर यांना सामाजिक कार्यकर्ते यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. माहिती शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि शृंखलेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सहकार्यांमुळे आपल्या हेतुचित या ठिकाणी कृपा आशीर्वादाने श्रृंखला अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात, त्याचबरोबर आशिष गोवारी सर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो की प्रकाशजी पवार सरांना की आपण आशिष गोवारी सर यांना युवासेना प्रमुख कुरण यांना या ठिकाणी सन्मानित करायचे आहेत. ही खऱ्या अर्थाने सर्व मंडळी साहेबांच्या प्रेमाने बांधलेली आहे, त्यांच्या आशीर्वादाने.
त्याचबरोबर साहेबांसाठी खऱ्या अर्थाने जे शब्द आमचे अपुरे पडतील एवढं अफाट काम सामाजिक क्षेत्रात अगदीच आदिवासींच्या वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात त्यांनी सातत्याने मांडताना पाहायला मिळतील. मग ते शासन दरबारी असो किंवा एखाद्या कोणतीही समस्या असेल तरी आमदार साहेब ती सहजरित्या सोडवतात, एवढी क्षमता त्यांच्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाली. तर मी विनंती करतो आमदार साहेबांना की आपण या शृंखले संदर्भात आपले विचार किंवा आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. कॅमेरा आहे का तिथं प्रकाश चालू आहे ना. आदिवासी प्रीमियर लीग 24-25 या लीगचा शुभारंभ आमचे विभाग प्रमुख श्री प्रफुल्ल विचारे यांनी केला आणि आज या ठिकाणी या लीगला भेट देण्यासाठी माझ्या समवेत एकनाथजी पिंगले, ॲडव्होकेट मनोहर देशमुख, गोरख रसाल आणि कुमार बोराडे, उपस्थित सर्व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि आज या ठिकाणी हे आदिवासी प्रीमियर लीग संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं मला एका गोष्टीचा एक गर्व आहे की आदिवासी समाज हा एकत्रित येऊन आपण कुठलीही स्पर्धा लढू शकतो आणि जिंकू शकतो हे दाखवण्याचं धाडस आज या ठिकाणी मला बघायला मिळतोय. आणि म्हणून आपण सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना प्रथम सर्वात ज्या समाजामध्ये जन्माला आलो तो समाज आपला जरी गरीब असला, दीन दुबला असला तरी त्या समाजाचं आपण काहीतरी दायित्व आहोत आणि त्यासाठी समाजासाठी आपण एकत्रित येऊन आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने आपण खेळवलेत. तशाच पद्धतीनं आपण या समाजामध्ये भेडसावणाऱ्या अनेक समस्या असतील त्या समस्या सुद्धा सोडवण्याचं काम आपण एकत्रित येऊन समाज बांधव करत आहात. खऱ्या अर्थानं मला अतिशय आनंदही झाला आणि गर्वही झालेला आहे की हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज हा आता एवढा मागासलेला राहिला नाही की सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेण्याचं त्यांच्या मनामध्ये धाडस आहे. आणि आज या ठिकाणी ही प्रीमियर लीग संपन्न होत असताना जणू काय ही प्रीमियर लीग एक अतिशय सुखसंपन्न अशा समाजाची बघायला मिळतोय असं आज या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने गर्वाने बोलावंसं वाटतो. आणि म्हणून आदिवासी बांधवांवर माझा खूप अत्यंत प्रेम आहे. आदिवासी असेल, ठाकूर असेल, माझं प्रामाणिकपणे एक मनामध्ये माझी धारणा आहे की या समाजाने सुशिक्षित व्हावं, शिक्षित व्हावं, चांगलं शिक्षण घेऊन समाजामध्ये एक चांगलं नाव कमवावं आणि तशा पद्धतीचा आता या आदिवासी समाजाची तरुण पिढी करत आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळी आपल्याला एखाद्या प्रसंगामध्ये माझं एखादा प्रसंग आला तर मनोहर भाई नक्की तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हे सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. कारण माझ्या उरण तालुक्यामध्ये रानसाई असेल, त्या ठिकाणी अनेक आदिवासी वाड्या आहेत. त्या वाड्यामध्ये मी अनेक तरुणांना शिक्षण देण्याचं काम केलं, इंजिनियर बनवलेत, नर्सेस मुलींना बनवल्यात. आणि कुठेतरी आज त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा राहणीमान जेव्हा अतिशय स्वच्छ आणि सुंदर बघायला मिळतो त्यावेळेस एक आनंद होतो. आणि म्हणून आपल्या पिढीने मागे काय केलं ते विसरून आपण भविष्यामध्ये आणि वर्तमान कालामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपण शिक्षण घेऊन आपण चांगल्या प्रकारे आपलं स्थान समाजामध्ये निर्माण करण्याचं काम आत्ताच्या तरुणांनी करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि ह्या प्रीमियर लीगला विष्णू खेरने आम्हाला बोलून तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलून आमचा आदर तिथे सत्कार केल्याबद्दल तुमचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण आलात आणि या ठिकाणी
खऱ्या अर्थाने आपली या शृंखलेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद. असंच प्रेम जिव्हाळा आपल्या या ठिकाणी या शृंखलेवर आपल्या राहू दे हीच ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. जाऊया मित्रांनो मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र धावफलकावरती आपण धावा पाहतोय 40 धावा. अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर आले आहेत आणि त्यांचं स्वागत समारंभ करणं आमचं देखील कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडलं जात असताना थोडस आम्ही मात्र सत्कार समारंभाकडे वळलो होतो आणि आता मात्र आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. आलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. 8 चेंडू आणि दादा 15ची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 15ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेशला पाहतोय. तुर्तास या ठिकाणी पिरकड सर पाहुण्यांचं रजा घेत आहेत, परंतु धन्यवाद. 40 15ची गरज आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, शुभेच्छा दिली. उठ माईक कॉम्बॉक्स चेतनजी पिरकड सर. इथून मात्र वाईट +2 अशा टोटली 3 धावा जोडल्या जातील आणि 3 धावीच्या बरोबरीने 43 धावा फलकावरती जोडल्या जातील आणि इथून मात्र धाव फलकाचा जर आपण आढावा घेतला तर 43 धावामध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये 12ची गरज आहे. चला मॅचला सुरुवात करा. अंपायरने वाईट दिलं. अरे का चला थर्ड पंच याला घेतच. सर फ्री असेल ना. फ्री नो चेंडू फ्री. 12 चेंडूची गरज. पुढचा बॉल मात्र फ्रीडचा आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. ऑफिशियल पंचांनी पुन्हा एकदा लाईन पाहिली आणि गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलं. एक धाव सोडली जाईल, समीकरण बदललं जाईल. 8 चेंडू इथून मात्र 11ची गरज आहे. फ्रीडचा बॉल देखील आहे. वाटलं होतं की मॅच चांगली पाहायला मिळेल. 50+ केली होती. 54 धावा फलकावरती वामन सर पाहिले आपण आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना जर आपण पाहिलं वरद 11 मालिवली टीम मात्र चांगल्या पद्धतीने तिचा पाठलाग करते. फ्रीडचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष द्यायचं, जर चेंडू फेकला तर नो बॉल लगेच द्यायचा. आपण निश्चितच द्या, बिंदास्त द्या, निश्चितच द्या, कारण आपण या ठिकाणी आक्षेप येतोय. स्क्वेअर लेग पंच किंवा मेन पंच असं काहीच नाही या स्पर्धेमध्ये. एक तुम्हाला सांगतो, जर कोणताही चेंडू फेकला तरी सुद्धा दोन्ही पंचापैकी कोणी नो देऊ शकतं. ओटो कॉम्बॉक्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूने उंची घेतली. फ्रीडचा बॉल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 9 धावींची गरज असेल. येणारे चेंडू असतील मित्रांनो 7 आणि 7 मध्ये करावा लागतील 9 धावा. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी इथून दोन्ही टीमला करावा लागेल. जर का मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल आणि सुपर 5 मध्ये प्रवेश करायचा असेल आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये जर या चमचमत्या ट्रॉफीवरती तुम्हाला नाव कोरायचं असेल तर तुम्हाला ते कार्य करावं लागेल. 7 चेंडू मध्ये 9 धावा वाचवायचे आणि 7 चेंडू मध्ये 9 धावा कराव्या लागतील. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये ज्या पद्धतीने पहिली मॅच आपण पाहिली होती ना त्याच पद्धतीने मॅच पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. 4 धावीसाठी अविराहत चौकार.
येणारे 6 चेंडू आणि आता मात्र समीकरण 5 धावेंचा चांगला फटका आपण पाहिला. मंगेशच्या बाट मधनं आलेला महत्वाच्या क्षणी चौकार आपण पाहिला. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. लगेचच पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. तर पुढील सामना या ठिकाणी असेल तो यंगस्टार चिंचखांबला बनाब स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस या दोन संघादरम्यान आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. तर त्याचबरोबर या शृंखलेसाठी आज खऱ्या अर्थाने आदरणीय PS आपले दत्तू दोरे साहेब अलिबाग त्याचबरोबर त्यांच्या पत्नी लक्ष्मी दोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला मान स्वीकारावा. सन्माननीय जी दत्तू दोरे साहेब PSI अलिबाग सध्या मला ट्रॅफिक मध्ये कार्यरत आहेत. त्यांची वर्णी या ठिकाणी लागलेली आहे ट्रॅफिक मध्ये आणि निश्चितच नोकरी करीत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये फुल ना फुलाची पाकळी नेहमी त्यांची असते असे सन्माननीय दत्तू दोरे साहेब. आणि खऱ्या अर्थाने आज वहिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्यात. तर आयोजकांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार की आपण या शृंखलेसाठी आलात. आणि एक सहपत्नीक त्यांची या शृंखलेसाठी वर्णी लागली आणि मी आदरणीय दत्तू दोरे यांना या ठिकाणी त्यांना खूप धन्यवाद देतो. विष्णूजी खैर यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शृंखलेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. आपण आलात आणि या शृंखलेला खऱ्या अर्थाने आपण खूप मोठी भेट दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद की आपल्या कृपा आशीर्वादाने आपल्या सहकार्याने आपल्या निश्चितच मदतीने ही शृंखला पार पडते त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. O2 कॉम्बॉक्स आणि सामना नाणेफेकी करून घ्यायची. मी सन्मानित दत्तू दोरे साहेबांना विनंती करतो की आपण या आणि या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 5 धावा डिपेंड केल्या जातील का फार मोठा प्रश्न असणार आहे. तर निश्चितच आजच्या दिवसातला हा चौथा सामना मला वाटतं या ठिकाणी रंगेल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. या आपण या ठिकाणी सन्माननीय दत्तू दोरे साहेबांच्या वतीने या ठिकाणी यंगस्टार चिंचखांबला आणि स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस या दोन संघादरम्यान नाणेफेकी केली जाते. बॉलर नेम काटा काटा निर्णय सांगायचा आहे. मला वाटतं निर्णय या ठिकाणी प्रकाश पारधी काय म्हणाल या शृंखलेविषयी काय म्हणणार आहात आपण? नक्कीच खूप मजा आली इथे खेळायला. निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा. ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. स्वर्गीय हरी प्रतिष्ठान वाकस संघ या ठिकाणी नाणेफेकी जिंकलाय आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. तर यंगस्टार या ठिकाणी चिंचखांबला संघ या ठिकाणी ठरलाय तो निश्चितच फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित केलंय. त्याचबरोबर सन्माननीय पांडू पारधी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपला निश्चितच सामाजिक क्षेत्रामध्ये निश्चितच अग्रगण्य असलेले पांडू पारधी साहेबांना या ठिकाणी सन्माननीय विष्णू जी खैर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मानित करावं. आणि या ठिकाणी मात्र वरद इलेव्हन नाणिवली संघ सुपर 5 मध्ये या ठिकाणी दिमागदार पद्धतीने जातो. 55 धावांचं लक्ष होतं. आतापर्यंत काही संघाने चेस केल्या नव्हत्या आणि आता मात्र काय फलंदाजी केली, काय अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. O2 कॉम्बॉक्स. नक्की सर असं वाटतं की धावांचा उच्चांक आपण पाहतोय परंतु पिरकर सर आम्ही नेहमी म्हणतोय की क्रिकेटमध्ये असं कोणतंही टार्गेट जे सेट नाही